लहान मुलांमधील एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे। मेंदूतील इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी अचानक वाढल्यामुळे फेफरे येऊ शकतात। ह्याचा परिणाम केवळ लहान मुलांवरच नाही तर मोठ्या व्यक्तीवरही असू शकतो। लहान मुलांमधील मेंदू हा विकसनशील स्वरूपाचा असतो, म्हणजेच डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये असू शकतो। त्यामुळे झटक्यांमुळे मुलांच्या मानसिक तसेच भावनिक वाढीवर परिणाम होऊ शकतो। ह्या व्हिडिओमध्ये आपण मुलांमध्ये येणारे झटके वर त्यांच्या आयुष्यावर होणारे त्याचे परिणाम ह्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा रवींद्र पाटील, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। आमच्या इथे 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे। तसेच लहान मुलांचे लसीकरण, वारंवार होणारा सर्दी खोकला, वजन व उंची न वाढणे, आहाराविषयी तक्रारी ह्याविषयी मार्गदर्शन व उपचार केले जाते। तर अपस्मारांची काय कारणे आहेत ते आपण बघूया। अपस्मार मुलांमध्ये किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये विविध कारणांमुळे होऊ शकतो, ज्यामध्ये अनुवंशिक घटक, जन्मादरम्यान मेंदूला झालेली इजा, मेंदूज्वर, विकासात्मक विचार, शरीरामध्ये बदल झालेले क्षाराचे प्रमाण आणि मेंदूतील विकृती यांचा समावेश होतो। तर आपण आता फेफऱ्यांचे प्रकार बघूया। अपस्मार झालेल्या मुलांमध्ये फेफरे हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात। त्यांना फोकल सीझर्स म्हणजेच मेंदूच्या एका भागात उद्भवणारे सीझर्स किंवा जनरलाइज्ड सीझर्स म्हणजेच मेंदूच्या दोन्ही बाजूंना प्रभावित करणारे सीझर, तसेच ॲब्सन्ट सीझर असेही असू शकतात। तर झटक्याची लक्षणे किंवा अपस्माराची लक्षणे कुठली आहेत? जेव्हा मुलांना किंवा मोठ्या व्यक्तींना अपस्माराची झटके असतात तर त्यांच्यामध्ये अवघ्या शरीराचे आकुंचन होणे, डोळे पांढरे होणे, एकटक पकणे, तोंडातून फेस येणे, अचानक शुद्ध हरपणे अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात। तर ह्या अपस्माराचे म्हणजेच एपिलेप्सीचे निदान कसे करायचे? मुलांमध्ये एपिलेप्सीचे निदान करताना त्याची डिटेल मेडिकल हिस्ट्री, शारीरिक तपासणी, मेंदूची क्रिया मोजण्यासाठी EEG म्हणजेच इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम आणि कधीकधी MRI आणि CT स्कॅन ह्यासारख्या न्यूरोइमेजिंग चाचण्यांचा समावेश होतो। मुलांमध्ये अपस्माराचे उपचार करताना त्याचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की आलेल्या अपस्माराचे झटक्याचे नियंत्रण करणे आणि भविष्यामध्ये मुलांना झटके येऊ नये ह्यासाठी प्रयत्नशील असणे। ह्यासाठी उपचार पर्यायांमध्ये अँटीइपिलेप्टिक औषधे, आहारातील बदल जसे केटोजेनिक आहार किंवा काही विविध शस्त्रक्रिया याचा समावेश असू शकतो। ह्या अपस्मारांचा मुलाच्या विकासावर परिणाम कसा होतो? तर मुलांचे मेंदू हे विकसनशील स्वरूपामध्ये असतात, त्यामुळे अपस्माराचा मुलांच्या भावनिक, सामाजिक तसेच मानसिक वाढीवर परिणाम होऊ शकतो। अपस्मार असलेल्या मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी ह्या अपस्माराचे लवकर ट्रीटमेंट होणे अत्यंत आवश्यक आहे। शाळेत अपस्माराचे व्यवस्थापन करणे किती आवश्यक आहे? अपस्मार असलेल्या मुलांना त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शाळेत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असू शकते। शाळेत शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना एपिलेप्सी म्हणजे अपस्माराचे प्रथमोपचार आणि अपस्माराच्या वेळी काय काळजी घ्यायला हवी याचे शिक्षण दिले पाहिजे। अपस्मार असलेल्या मुलांना भावनिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे। अपस्मारासह जगणे मुले आणि त्यांच्या कुटुंबासाठी आव्हानात्मक असू शकते। मुलांना त्यांची स्थिती समजून घेण्यास भीती आणि निराशा किंवा संकोचना अशा ह्या भावनांना तोंड देण्यासाठी भावनिक आधार आणि शिक्षण प्रदान करणे अत्यंत आवश्यक आहे। एकंदरीत लहान मुलांमध्ये अपस्माराचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकर निदान, योग्य उपचार आणि सर्वसमावेशक चौफेर सहाय्य अत्यंत आवश्यक आहे। मुलांमध्ये एपिलेप्सी होण्यासाठी म्हणजेच अपस्माराचे झटके होण्यासाठी काही ट्रिगर जबाबदार आहेत का? ट्रिगर म्हणजे एखादी गोष्ट जी झटका येण्याच्या आधी झालेली आणि त्यामुळे झटका आला, अशा काही गोष्टी आहेत का? हे ट्रिगर जर का आपण वेळेस आयडेंटिफाय केले तर भविष्यात येणारे अपस्माराचे झटक्यांचे प्रमाण आपण रोखू शकतो। मुलांमध्ये फेफरे येण्याचे काही सामान्य ट्रिगर हे पुढील प्रमाणे आहेत। झोप न लागणे किंवा झोपेच्या अनियमिततेमुळे फेफरे येण्याची शक्यता वाढते। मुलांमध्ये असलेला भावनिक ताण, चिंता किंवा अतिउत्साह ह्यामुळे मुलांमध्ये दौरे येऊ शकतात। खूप ताप येणे किंवा इतर संसर्गामुळे कधीकधी दौरेही येऊ शकतात। किंवा काही मुलांमध्ये फ्लॅशिंग लाईट्स किंवा फ्लिकरिंग लाईट्स म्हणजेच झगमगते दिवे आणि प्रकाश किंवा सडन आलेला तीव्र आवाज ह्यामुळे हे अपस्माराचे झटके येऊ शकतात। काही विशिष्ट आहार, विशिष्ट औषधे ह्यामुळे हे झटके येऊ शकतात। मुला-मुलींच्या वयात येण्याच्या काळामध्ये त्यांच्या शरीरामध्ये झालेले हार्मोनल बदल ह्यामुळे मुलांमध्ये अपस्माराचे झटके येऊ शकतात। तर अपस्मार असलेल्या मुलांमध्ये अशी ही संभाव्य ट्रिगर्स जी आहेत ती ओळखणे अत्यंत गरजेचे आहे
आणि अपस्माराचे झटके ओळखण्यासाठी पालक, इतर वैद्यकीय सहाय्यक तसेच शाळेतील शिक्षकांनी एकत्रित काम करणे हे अत्यंत गरजेचे आहे. मुलांमध्ये अपस्माराचे जे ट्रिगर्स आहेत त्यापासून त्यांना दूर ठेवणे किंवा त्याची वेळीच उपचार करणे तसेच आलेल्या झटक्याचे योग्य वेळी उपचार करणे हेही अत्यंत आवश्यक आहे.